वर्ष आशीर्वाद दिले, त्यांच्या आशीर्वादातून त्यांच्या पाठीमागे उभा राहायला, त्यांना काम करण्याची संधी दिली. साहेबांनी आपल्या भागाचा, तालुक्याचा, राज्याचा, जिल्ह्याचा विकास केला. शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रात काम केलं. साहेबांच्या दुःखद निधनानंतर तोच आशीर्वाद आपण आदरणीय विश्व कदम साहेबांच्या पाठीमागे दिला. त्यांना काम करण्याची संधी दिली. बाळासाहेब सुद्धा त्या पद्धतीनेच काम करतात. आणि आज आपण सर्वजण, आज काँग्रेस पक्ष जो शाहू फुले आंबेडकर ह्या विचारानं काम करतो, त्या काँग्रेस पक्षाचे आपले उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी आलेलो. मी आपल्याला एक विनंती करतो की आदरणीय बाळासाहेब सातत्यानं काम करत असतात. आज पुणे महानगरपालिकेत आपले 15 नगरसेवक निवडून आले, ते सगळं श्रेय आदरणीय बाळासाहेब कदम यांना जातं. त्यांच्यामुळे आलेले राज्यात त्यांच्या कामाचा आपण वेळा बघितलेला आहे. सांगली महानगरपालिकेत आपली सत्ता आली, पोलीस नगरपंचायतीमध्ये आपली सत्ता आली. हे सगळं होत असताना तुमचे आशीर्वाद असल्याशिवाय हे होऊ शकत. तुमचे आशीर्वाद आहे, तुमचे सहकार्य आहे, तुमचं प्रेम आहे, तुम्ही काय सातत्याने विश्वास ठेवला. त्यामुळे कदम कुटुंब, बाळासाहेब, आम्ही सर्व सहकारी काम करत असतो. आणि हेच काम आपल्याला करायचं असेल तर आपल्या काँग्रेसचे उमेदवार निवडून येणं फार गरजेचं. गेले कित्येक दिवस झाले, 4-5 दिवस झाले, पुणे महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, कोणत्याच निवडणुका झालेल्या नाही. आणि ह्या निवडणुका कोणालाही घ्यायच्या नव्हत्या, सत्ताधाऱ्यांना ते घ्यायच्या नव्हत्या. सुप्रीम कोर्टाने आदेश काढल्यानंतर त्या निवडणुका घ्याव्या लागल्या आणि आपल्याला मतदान करायचा अधिकार मिळाला. आपलं मत हे लाख महत्वाचं मत आहे की आपण आपल्या कुठल्यातरी विचाराला देत असतो. जो मत आपल्याला आवडतो, जी संघटना आपल्याला आवडते, ज्याने आपलं काम केलंय, त्यांच्या मागे हे मत द्यायचं असतं. आणि ते मत देण्याचे जेवे आहे. बाळासाहेब तुम्ही अजून पुणे महाराष्ट्रात आलेलंच नाही, म्हणजे तुम्ही माहिती घेतली नाही. 6 प्रभाग असे की 5188 मतदान